हॅलो, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीच उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच. आज मी बनवणार आहे साबुदाणा थालीपीठ. हे साबुदाणा थालीपीठ अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि बनवायला पण इझी आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाणा, शिजवलेला बटाटा, मीठ, लाल तिखट. आणि लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. इथं मी साधारण 1 ते 1.5 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि 3 छोटे छोटे बटाटे घेतले आहेत. आता साबुदाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, लाल तिखट टाकायचं आहे आणि बटाटा. आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. हा एकदम पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता आपलं हे सर्व मिक्स करून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये थालीपीठ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घेऊ शकता. आता आपण एक प्लास्टिकचा पेपर आपल्याला लागणार आहे. स्वच्छ असा प्लास्टिकचा कागद आणि पोळपाटवर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आणि त्यावर थालीपीठ हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे. असं केल्याने थालीपीठ कागदाला चिकटणार नाही. आणि इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे थालीपीठ टाकून द्यायचं आहे. तव्यावर थालीपीठ टाकून झाल्यावर आजूबाजूने त्याला तेल सोडायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. साधारण अर्धा ते 1 मिनिट त्याला झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर. आणि अर्धा 1 मिनिटाने झाकून ओपन केल्यावर परत त्याला पलटी मारून आजूबाजूने तेल सोडून क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठ थापून आणि भाजून घ्यायचे आहेत. आणि हो, आपली ही साबुदाणा थालीपीठ एकदम रेडी आहे खाण्यासाठी, रेडी टू ईट आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता. आणि ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.